आता यांनी दशक 11 समास 8 अंतरात्मा विवरण असा आत्ताचा विषय असा आपण ऐकलं. पण मघाचा एक विषय राहून गेला होता. मगाशी 2 समास होते, सिद्धांत निरूपण आणि सार विवेक. पण आपल्या त्या मर्यादित थोडासा वेळ आपल्याला कमी पडला सकाळी आणि म्हणून तो समास राहून गेलाय. अर्थात सिद्धांत निरूपण आणि सार विवेक याच्यामध्ये खूप फरक नाही, पण तरी सुद्धा ज्या ओव्या महत्वाच्या आहेत तेवढ्या बघून घेऊया आणि मग कारण तिन्ही समास खरं म्हणजे एकाच धर्तीचे आहेत. आता आपण पाहतोच आहोत की 8व्या दशकामध्येच दासबोध पूर्ण झालेला आहे. मग आता परत समर्थांना तेच सांगायचं आहे. कशासाठी? तर आपल्या मनावर, हृदयावर ते बिंबल्या जावं, त्याप्रमाणे आपलं निश्चय व्हावा. निश्चय झाल्यानंतर त्याप्रमाणे आपण साधना करून ते तत्वशी एकरूप व्हावं, जे मुळात आपण आहोतच. पण ते असं असतंच ना की तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. ते शहामृगाचं कसं असतं, ती कस्तुरी त्याच्याच जवळ आहे, पण तरी तो एकदा सुगंध यायला लागला की तो वेडापिसा होतो आणि जीव जातो तरी तो थांबत नाही, कारण त्याला हे कळतच नाही की ते त्याच्याच जवळ आहे. तसंच आपलं झालंय. मगाशी जीव घेतलाच होता, आता परत तुम्ही म्हणाल परत जीव घेता. जीव नाही घ्यायचा आहे आपल्याला, जीव सोडून अंतरात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे 3ही समास परत एकदा कसे एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी दशकाची जी प्रस्तावना आपल्याला बघायची होती ती अनायासे शिल्पा वहिनींनी बघितलेली आहे. आधीचं जे प्रवचन झालं त्याच्यामध्ये आता त्या प्रस्तावनेकडे वळण्याचं आपल्याला काही कारण नाही. फक्त त्यातला एक आकडा तो कायम नेहमी आपल्याला संख्या लक्षात ठेवायची आहे, 11. आणि म्हणून काल आपण बघत होतो की येडे नाही जाणे नाही हे जे ईश्वराचं लक्षण आहे ते लक्षण माझ्यामध्येही आहे, कारण मी पण ईश्वर आहेच. मगाशी आपण बघितलंच होतं की ब्रह्माला संकल्पना झाली म्हणून हे विश्व निर्माण झालं. मग मलाही कल्पना झाली म्हणूनच हे विश्व निर्माण होतं. ते माझ्या कल्पनेप्रमाणेच असतं. मला कितीही कोणी सांगितलं की ही व्यक्ती चांगली आहे, पण मी जर एकदा ग्रह करून घेतला असेल की ही व्यक्ती चांगली नाही, तर मी मान्य करायला तयार होते का? नाही. किंवा इतरांनी कोणी कितीही सांगितलं असेल की ही वाईट आहे, पण ती जर माझ्यासाठी चांगली असेल तर मी काय करते मग? म्हणजे मग काय झालं, ती व्यक्ती कशी आहे कसं ठरवायचं ना? त्या व्यक्तीने जशी तिची कल्पना केली तशी आणि मी जशी कल्पना केली तशी. म्हणून ज्या वेळेला मी कल्पना करते त्यावेळेलाच माझं जग सुरू होतं. म्हणून मी पण कोण आहे? ब्रह्म आहेच. आणि त्या ब्रह्माचा हा पसारा पुढे वाढतो, तो ईश्वराच्या माध्यमातून वाढतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून इथे 11 ही जी संख्या आहे हे ईश्वराचं असलेलं एक लक्षण आहे की करून अकर्ता. म्हणून आता आम्हाला देखील करून अकर्ता व्हायचं आहे. आता आपण करतो पण त्याचं करते पण आपल्याकडे घेतो, म्हणून आपल्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये अडकावं लागतं. मग आपल्याला 5 भ्रांती माहिती आहेत, त्यातली ही 3 भ्रांती जास्ती त्रासदायक आहेत. देह सत्यत्व, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व. संघ आणि विकार भ्रांती त्या आपोआप गळून पडतील. काकांचं एक खूप छान वाक्य आहे, पांडव 5 आहेत की नाही, म्हणूनच पांडव म्हणतात त्यांना. धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. काका खूप छान म्हणतात हे 3 वरचे खूप जास्ती महत्वाचे आहेत आणि नकुल सहदेव लिंबू टिंबू आहेत. आता खरंच आहे, तसंच आहे. कारण आपण जर पूर्ण त्यांचं पांडवांचं चरित्र पाहिलं, महाभारताचा अभ्यास केला, अर्थात ते महत्वाचे नाहीत असं नाही, पण त्यांचं काही खूप असं कार्य आपल्याला तिथे दिसून येत नाही आणि म्हणून ते लिंबू टिंबू आहेत. खरंच हसू येतं असं वाक्य ऐकलं की. पण आपण ते इकडे कुठे कुठे कसं आपण जोडून घेऊ शकतो. तसंच 5 भ्रांतींमध्ये या 3 भ्रांती जास्त त्रासदायक आहेत. देह सत्यत्व, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व. त्यातली ही पहिल्यांदा मग आता क्रम असा सुरू झाला, मी देह आहे ही कल्पना आल्याबरोबर, मी आल्याबरोबर माझं आलं, म्हणून जग आलं.
जग आल्यानंतर मी करते, मी अमुक, मी तमुक, हा तिसरा जो भाग आला हा पहिल्यांदा आपल्याला काढून टाकायचा आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की आकाश, वायू, तेज, आप आणि मग पृथ्वी असा क्रम आहे पंचमहाभूतांचा निर्माण होण्याचा. मग आपल्याला उलट्या दिशेने जायचंय निराश करत करत. एकदम आकाशाचा निराश होतो का? रचना सुद्धा पहा, आपल्याला इतकं कठीण आहे आकाश निर्माण करणं. आकाशाचा गुण काय आहे? शब्द. शब्द कशाने ऐकू येतो? कानाला झाकण आहे का? नाही. त्याच्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग गंधाला तसं झाकण नाही, पण आपण झाकण निर्माण करू शकतो. पण कानाला सुद्धा झाकण निर्माण केलं तरीही काही वेळेला ऐकू येतच. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की शब्द हा गुण आकाशाचा असल्यामुळे आकाशाचा निराश करणं अत्यंत कठीण आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा निराश करत जायचं आहे. तसंच इकडे आहे की देह सत्यत्व, जगत सत्यत्व आणि मग कर्तृत्व, भोक्तृत्व असा जरी क्रम असेल तरी आपल्याला उलट्या दिशेने प्रवास केला की आपण मूळ देह सत्यत्व भ्रांतीपासून पटकन मुक्त होऊ शकतो. पण त्याच्यासाठी आधी हा मी 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 करणारा जो आहे, जो मी, खोटा मी, त्या मीला बाजूला करावं लागतं. म्हणजे आपोआपच कर्तृत्व, भोक्तृत्व भ्रांतीतनं आम्ही बाजूला होतो आणि म्हणून अकर्ता होतो. करून अकर्ता होतो म्हणजे ईश्वराच्या पातळीपर्यंत आपण सहजच पोचतो. आणि मग ईश्वर कसा आहे? नित्यमुक्त आहे, कारण तो शुद्ध गुणांचा आहे आणि अत्यंत काय आहे? निस्संग आहे, निस्वार्थ आहे, ब्रह्मचारी आहे. श्रीकृष्ण स्वतःचं वर्णन करत असताना ब्रह्मचारी म्हणून घेतो ना, खूप मोठ्या अहंकाराने नाही, खूप मोठ्या अभिमानाने स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो. गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आता मी ती इथे सांगणार नाही. पण ब्रह्मचार्याच्या हातूनच मी जेवेन असं ज्या वेळेला दुर्वास ऋषींनी सांगितलं त्यावेळेला अन्न कोणी शिजवून दिलं? भगवान गोपालकृष्णांनी शिजवून दिलं. लोकांना तर आश्चर्यच वाटायला, 16,108 हा ब्रह्मचारी कसा? पण तिथे ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रह्माप्रमाणे आचरण करणारा. तिथे लौकिक अर्थ घ्यायचाच नाही आहे आपल्याला. म्हणून लौकिक अर्थ जिथे जिथे आपण सोडून देतो तिथे तिथे परमार्थ आहेच. म्हणून लौकिक अर्थ सोडून द्यायचा आणि कायम परमार्थाकडे लक्ष ठेवायचं असं आपल्याला या दशकामध्ये समर्थ सतत सांगणार आहेत. आणि म्हणून तो 11वा दशक, त्याला भीम हे नाव दिलं. आणि मारुतीरायाचंही चरित्र आपल्याला तसंच आहे माहिती आहे. 11 रुद्रांचा 11व्या रुद्राचा जो उल्लेख मगाशी झाला तो मारुतीरायांचा. म्हणून स्वतःसाठी काही केलं का त्यांनी आयुष्य किंवा अजूनही? कारण चिरंजीव आहेत मारुतीराय. स्वतःसाठी काय केलं असा प्रश्न जर आपण विचारला तर एकही गोष्ट मारुतीरायांनी स्वतःसाठी केलेली नाही. आणि अत्यंत कठीण असलेली भक्ती म्हणजे दास्य. कठीण आहे दास्य. सीतेला सोडो, फक्त शोध घेऊन या. केवढी शक्ती आहे हनुमंतामध्ये. रामापेक्षा कमी शक्ती आहे का? नाही. एवढा समुद्र उल्लंघून आला तर आणि त्या राक्षसांची चटणी करायला सुरुवात केलीच होती, लंकेचा दाह करायला सुरुवात केलीच होती. सीतेला नेणं काय कठीण होतं? पण रामांची आज्ञा काय होती? शोध घेऊन ये. घेऊन ये असं आज्ञाच नाही आहे. म्हणून जेवढी आज्ञा आहे तेवढंच काम करून आले. आणि म्हणून त्यांचा आदर्श आम्हाला ठेवायचा आहे. तो कशाच्या निमित्ताने? सद्गुरूंनी मला काय सांगितलं? मला दासबोध सांगितला का? मग मी दासबोधच केला पाहिजे. मग भलेही मी PhD असेल संस्कृतमध्ये, पण मला दासबोध सांगितला असेल तर त्या दासबोधाचाच उपयोग मला आहे. कारण त्यामुळेच मला आत्मा कळणार आहे किंवा आत्म्याचं दर्शन होणार आहे. पण मी विचार काय करते? मी PhD आहे, मला मराठीतला दासबोध, संस्कृतमध्ये PhD आहे, मला मराठीतला दासबोध सांगितला. आणि जी अजून नुसती BA वगैरे झालेली आहे किंवा झालेली पण नाही आहे तिला उपनिषद सांगितलं. झाली काय? सुरू झाली तुलना. आणि तिथे सद्गुरूंवरची श्रद्धा कुठे जाते? मग ती शून्याच्याही खाली जाते. अशी जर शून्याच्या खाली गेली तर आमचा कधीही उद्धार होण्याची शक्यता अजिबात राहत नाही. म्हणून आपल्याला इथे परत श्रद्धा या विषयापर्यंत आपण येतो. म्हणून मारुतीरायांची असलेली श्रद्धा, त्यांची असलेली कार्य करण्याची पद्धती आणि त्यांचं असलेलं ते दास्य आपल्याला नजरेसमोर असावं असं समर्थांनी सांगितलं. कारण काय? परत कारण विचारावंच लागतं श्रोत्यांना. सांगा आता कारण काय? दास्य ही काय आहे? भक्ती आहे. भक्तीचा दशक कितवा आहे? 4था. त्या दशकात समर्थांनी काय काय सांगितलं?
श्रवण आणि आत्मनिवेदन या कंपल्सरी आहे, प्रत्येकाला कंपल्सरी आहे. जसं शाळेमध्ये आपल्याला प्रश्न असतात, अजूनही आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्या वेळी ती पद्धती होती की 5 प्रश्न सोडवायचे असायचे, 7-8 प्रश्न दिलेले असायचे, त्यातले पहिले 2 कंपल्सरी असायचे, बरोबर आहे. मग पुढच्या ह्याच्यातले मग 3 तुम्ही कोणतेही सोडवा, असा तो पेपर असायचा. म्हणून श्रवण आणि आत्मनिवेदन या अत्यंत आवश्यक आणि प्रत्येकासाठी कंपल्सरी असलेल्या भक्ती. मग ज्यांनी श्रवण भक्ती स्वीकारली त्याला फक्त काय करायचं आहे, आता आत्मनिवेदनच करायचं आहे. ते कोणी स्वीकारलं होतं? श्रवण भक्ती आणि आत्मनिवेदन कंपल्सरी आहे. पण माझं जर नुसतं श्रवणाने भागत नाही आहे, तर मधल्या भक्तींपैकी एका भक्तीचा मला आधार घ्यायचा आहे. मग जर मी दास्य निवडली असेल, मी कोणती निवडायची याचं स्वातंत्र्य मला दिलंय. मग दासबोध आपल्याला काय काय स्वातंत्र्य देतो याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की दासबोधाने म्हणजे प्रत्येकच ग्रंथ आम्हाला सगळं स्वातंत्र्य आम्हाला आहे, पण मग ते बदलण्याचा अधिकार नाही आहे. आधी तुम्ही सगळं निवडा, चालेल, 2 या कंपल्सरी आहे, मधल्या भक्तीपैकी तुम्हाला कोणती हवी आहे ती निवडा, पण मग तिथून हलू नका. म्हणून मग परीक्षितींनी श्रवणच निवडली, तो आत्मनिवेदनापर्यंत पोहोचला. नारदांना श्रवण आवश्यकच होतं, कारण ते तर आपल्याला माहितीच आहे, म्हणून लहान असताना श्रवण केलं आणि मग आईची जबाबदारी संपल्यानंतर कीर्तन भक्तीचा आधार घेतला आणि आत्मनिवेदन साधलं. नामस्मरण भक्तीचा अधिकारी प्रल्हाद. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांनी त्या भक्तींचं श्रेष्ठत्व आपल्या पुढे सिद्ध केलं. मग जर मी दास्य स्वीकारलं असेल, म्हणजे दास्य ही भक्ती निवडली असेल, तर ती मी कोणासारखी केली पाहिजे याच्यासाठी आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं समर्थ आपल्याला परत परत दासबोधाचा संपूर्ण विचार करायला भाग पाडतात, असं आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या प्रत्येक मग आता निवडली आहे का सांगू नका, पण निवडली असेल तर हो आपल्याच मनात म्हणा, नसेल निवडली तर आता मला निवडली पाहिजे, किंवा श्रवणानेच माझं होणार असेल तर मग निवडायची गरज नाही. अशा पद्धतीने अभ्यास आपल्याला करत जायचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून 2दा दासबोध पूर्ण झाल्यानंतर हे मुद्दे वारंवार आलेलेच आहेत. मग त्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला इथे 11व्या दशकामध्ये आम्हाला दास्य हनुमंतासारखं करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. असा विचार आल्यानंतर आपण मगाशी सिद्धांत निरूपणाचा विचार बघितला होता. आता सार विवेक निरूपण, चौथा समासाचा संपूर्ण भाव परत तसाच आहे, कारण इथे 3ऱ्या ओवीतच समर्थ म्हणतात किंवा पहिली ओवी म्हणतात, ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. आणि म्हणून सिद्धांत म्हणजे ब्रह्मच, असं आपण मगाशी त्याचं समीकरण करून घेतलं. मग आता तेच आम्हाला समर्थांना परत सांगायचं असल्यामुळे इथे समर्थ आम्हाला परत ब्रह्म याच विषयाबद्दल, कारण सार काय आहे तर ब्रह्मच आहे आणि विवेक म्हणजे ही ब्रह्मच, पण विवेक ही साधना पण आहे. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलंच होतं की समर्थांनी विवेक प्रलय संपवला का तिथे पंचप्रलयामधला? नाही, तो अजून सुरू आहे. तो विवेक प्रलय अजून सुरूच आहे, कारण विवेक करणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी आधीच्या किती पायऱ्या गेल्या पाहिजे चढून? विवेक आपला परिपूर्ण व्हावा याच्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या चढून गेलं पाहिजे? साधन चतुष्टय संपन्नता, आणि म्हणून मुमुक्षुत्व, समाधी, षटक, वैराग्य आणि मग विवेक. त्याच्याशिवाय विवेक होत नाही. आणि म्हणून महंत लक्षण मध्ये घातलं, ज्याच्यामध्ये विरक्ती हा एक विषय आला. ती विरक्ती झाल्याशिवाय पुढे विवेक होत नाही. आणि म्हणून महंत हा अत्यंत विरक्त किंवा वैराग्यपूर्ण असला पाहिजे, त्याच्याशिवाय विवेक होत नाही. शिवाय समर्थांनी आपल्याला अनेक वेळा सूचना केली आहे की या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, विवेक आणि वैराग्य. जर नुसतं वैराग्य असेल तरी ते उपयोगाचं नाही, नुसता विवेक असेल तरी तो उपयोगाचा नाही. त्याला समर्थांनी एक छान शब्द दिलेला आहे. काय म्हणतात समर्थ? नुसताच विवेक असेल, विवेकपूर्ण वैराग्य पाहिजे, पण नुसताच विवेक आहे तर समर्थ काय म्हणतात? किंवा नुसतंच वैराग्य आहे तर समर्थ काय म्हणतात? मस्त शब्द आहे की नाही? हेकांड पिसे. समर्थांना ते मान्यच नाही आहे. म्हणून विवेकपूर्ण वैराग्य असलं पाहिजे. जर नुसता विवेक आहे म्हणजे विवेक झाला, ब्रह्माचा अनुभव आला, पण नंतर तो पचवता आला नाही, काही पण केलं की जेलमध्ये गेला,
कारण वैराग्य नाहीच आहे. मग झालं की नाही, हे कंडपिसे आहेत ना उदाहरणं अशी. आणि नुसतंच वैराग्य आहे पण विवेक नाही झाला तर मग शास्त्राचा उपयोग काय? कारण शंकराचार्य सांगतात की विवेक नाही झाला तर शास्त्राचा अभ्यास करून आणि वैराग्यही धारण करून काही उपयोग नाही. पण दोन्ही अर्थाने आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तो विवेक आणि वैराग्य हे अत्यंत हातात हात घालून चालले पाहिजे अशी सगळ्या संतांची मागणी आहे. पण त्याच्या आधीच्या 2 पायऱ्या देखील परिपूर्ण असल्या पाहिजे, मुमुक्षुत्व आणि समाधी षटक. ते झाल्याशिवाय मग आता मुमुक्षुत्वच पूर्ण. मग आता असं आहे का की आधी मुमुक्षुत्वच पूर्ण करू, मग समाधी षटक करू, मग वैराग्य येईल, मग विवेक येईल, असं आहे का? नाही, ते सायमल्टेनियसली सुरू राहिलं पाहिजे. आणि म्हणून आधी मंद असलो तरी मध्य मुमुक्षु होता होता इकडे शमदम उपरम साधता आलं पाहिजे. आणि त्याची परीक्षा काकांनी परवा घेतली. तितिक्षा नाही ना आले काका परवा. का नाही आले? मुद्दामून नाही आले. तब्येतीचं कारण असू द्या हो त्यांचं त्यांच्याजवळ. मागच्या वेळी तब्येतीचं इतकं मोठं कारण असून का येत होते आणि यावेळी थोडंसंच कारण असून का नाही आले? तुमची आपली तितिक्षा तितकी आहे की नाही आणि ती परिपूर्ण करा. ती तळमळ होतची आहे. असं झालं तरच होतं, नाहीतर होत नाही. म्हणून तिथे परीक्षा असते आपली. अशा या परीक्षांमध्ये आपल्याला पास व्हायचं असतं. आणि म्हणून समाधी षटक ते पूर्ण होतात. श्रद्धा आणि मग समाधान इथपर्यंत आपण पोचत चाललो की आपोआपच वैराग्य पण यायला लागतं. आता वैराग्य म्हणजे आसक्ती आणि ममता नसणे म्हणजे वैराग्य. मग आता इथे मला लक्षात घ्यायचं आहे की कशा कशा कोणत्या आसक्ती माझ्यामध्ये आधी होत्या आणि आता त्यापासून मी किती दूर चालले. कारण सार विवेक करायचा आहे आपल्याला, साराचा विवेक करायचा आहे. तर या गोष्टी आपल्यामध्ये असण्याची गरज आहे. मग कशाची आसक्ती माझ्यामध्ये होती, आता त्यातल्या मी किती कमी करू शकले आणि ज्या कमी करू शकले नसेल त्या का नाही कमी करू शकत आहे, ते प्रतिबंध आहेत. आपल्याला शास्त्रांनी भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन प्रतिबंध दिले. ते क्लिष्ट स्वरूपात असलेले ते आपण पाठ करतो फक्त, कारण ते क्लिष्टच आहे. आणि मग आपण ते जाऊ देवा हे खूप कठीण आहे, नको. पण अशा पद्धतीने आपल्याला समर्थ म्हणा किंवा संत सहाय्य करत असतात की स्वतःचे प्रतिबंध स्वतः शोधा. त्यापासनं बाजूला झालं की सार तिथेच आहे, म्हणजे विवेक होतो आणि मग सार तिथेच आहे. मग कशाची आसक्ती आहे ती होती आधी, की ज्याची त्यांनी स्वतः शोधायची आणि ती शोधल्यानंतर पुढचा तो विषय येईल त्याच्यात मी हात नाही घालत. कारण की विषय त्याग हा विषय दुसऱ्यांनी घेतलेला असल्यामुळे त्याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही. म्हणून त्याच्यासाठी त्या विषयांचा त्याग करत जावा लागतो आम्हाला, तेव्हा ती अनासक्ती येत जाते. म्हणून हे याच्यासाठी दुसऱ्यांकडे बघण्याची गरज आहे की माझ्याकडे बघण्याची गरज आहे मला. आणि म्हणून सतत स्वतःला जोखत जायचं, स्वतःचा अभ्यास करत जायचा. पण आपल्याला नेहमी वाईट सवय आहे किंवा म्हणच आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं. मराठीतल्या म्हणी आपल्याला खूप काही शिकवून जात असतात आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर आपण केलं तर मग आपल्याला किती सहज सोपं होऊन जाईल. आणि म्हणून इथे समर्थ आम्हाला सांगतात 3ऱ्या ओवीमध्ये, तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव पाळत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. आता इथे त्याचा चंचळ स्वभाव असं म्हटल्याबरोबर आता हा अंतरात्मा म्हणजे कोण असला पाहिजे? चंचळ म्हटल्याबरोबर ईश्वर, हा ईश्वरच आहे. आणि म्हणून ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, तो माझ्यामध्ये शिरला आणि तो माझ्यामध्ये शिरूनच हे कार्य करतोय असं आपल्याला इथे लक्षात येतं. कारण मी काही करू शकते का? नाही, कारण मी आणखीन जड अचेतन आहे. ईश्वरही जड अचेतनच आहे कारण तोही निर्माणच झालेला आहे. पण तो फक्त कशाने युक्त आहे? ईश्वर कसा आहे? फक्त ईश्वर म्हणजे फक्त गुणांचा आहे. आणि मी कशी आहे? अष्टधा प्रकृतीची आहे. म्हणून जास्ती विकारी कोण आहे? मी आहे. आणि माझ्यापेक्षा कमी विकारी असलेला कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे की नाही? आहे. म्हणून खरा करता आणि तसंही मूळ कार्य कोणाचं आहे? पंचभूतांचं आहे की गुणांचं आहे? गुणांचं आहे. आणि तो गुणांचा अधिकारी आहे आणि म्हणून तोच कार्य करत असतो. पण तो सगुण निराकार आहे म्हणून तो कोणाच्या मार्फत कार्य करतो? माझ्या मार्फत कार्य करतो, कारण मी सगुण साकार आहे.
म्हणून इथे आपल्याला लक्षात पाळत आहे सकळ जीव अंतरी वसवणी. म्हणून ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, त्यात तो शिरला आणि शिरून तो माझ्या मार्फत काम करतो, त्याला जे पाहिजे आहे ते. म्हणून प्रत्येक जीवाला कार्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे अशी ईश्वराची सक्त ताकीद आहे. आणि प्रत्येकाला आहे म्हणजे प्रत्येकाला आहे, मुंगीला सुद्धा आहे. मुंगी पण जीव आहे ना, आहे. मग म्हणून माझ्यात आणि मुंगीत फरक आहे का? नाही. मुंगीला काय कार्य आहे? मुंगीचं कार्य काय आहे? माझ्या घराला उद्ध्वस्त करण्याचं काम आहे तिच्याकडे. आम्ही खूप मोठा पाया घालतो घरासाठी, किती सिमेंट आणि काय काय वापरतो, आणि तो एवढासा जीव तो सिमेंट फोडून वर येतो. मला नाही फोडता येत, मला त्याच्यासाठी ड्रिलिंग मशीन आणावं लागतं. मग माझी शक्ती जास्ती आहे की तिची शक्ती जास्ती आहे? तिथे तिची शक्ती जास्ती आहे, कारण तिला ईश्वराने ती दिलेली आहे. आणि म्हणून ते जर नाही झालं तर माझं वर 100 काय घर 100 वर्ष नाही, हजारो वर्ष तसंच राहील ना. आणि ते ईश्वराला म्हणजे मायेला मान्य आहे का? माया कशी आहे? सतत बदलणारी आहे. आणि म्हणून ती माझं घर त्या स्थितीमध्ये ठेवत, म्हणून ते तसं राहू नये याचं काम कोणाकडे दिलं? काय ईश्वराचं नियोजन आहे. मग आता त्याच्या नियोजनापुढे काय केलं पाहिजे? नतमस्तक झालं पाहिजे आणि माझ्यासाठी जे नियोजित असेल तेच कार्य, याच्या पलीकडे मी काहीही करू शकत नाही, करू नये. म्हणून प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाकडनं भगवंत, म्हणून प्रत्येकाला काहीतरी चांगला गुण दिलेला आहे, पण तो आपण शोधतच नाही. मग हा इंजिनियर होतोय का? मग मी पण इंजिनियर. अरे पण तू डॉक्टर होऊ शकतो ना, किंवा तू कलेक्टर होऊ शकतो ना, पण तो नाही. विवेकच नाही करायचा, म्हणजे व्यवहारातलाही विवेक करायचा नाही आणि परमार्थातला विवेक तर मग दूरच राहतो. म्हणून आम्हाला समर्थ इथे सांगतात की प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक करत चला, मला काय चांगलं दिलंय. आणि शेवटी विद्या जी, म्हणजे ज्याला आपण विद्या म्हणतो, ही विद्या नाहीच खरी, ही फक्त माहिती, पण आता व्यवहारामध्ये आपण त्यालाही विद्याच म्हणूया, कारण ते सोपं जातं. म्हणून ही विद्या कोणतीही घेतली तरी ती फक्त कशासाठी उपयोगाची आहे? पोट एवं पोट भरायाची विद्या. मग तो कलेक्टर झाला तरी पैसे मिळाल्यानंतर वरण भात भाजी पोळीच खाणार आहे. आजकालचे खातात, काय काय सिमेंट खातील, आणखीन काय खातील, ते सोडून ते शास्त्राला काही तेव्हा माहिती नव्हतं. पण मूळ त्याचं पैसा मिळाल्यानंतर पोट भरणे एवढंच त्याचं काम आहे. आणि मी मजुरी जरी केली तरी माझं काम, त्या पैशांनी मी काय करणार आहे? पोटच भरणार आहे. हा व्यवहारातला असलेला नियम आहे. पण ही विद्या व्यवहारापुरतीच उपयोगी पडते, फक्त पोट भरायसाठीच उपयोगी पडते. पण पोट भरल्यावर माझं समाधान होत नाही. ते समाधान होण्यासाठी मला सार काय आहे याचा विवेक करावा लागतो. म्हणून विवेकाचा ही प्रलय करावा लागतो. त्यावेळेला तो विवेक होत म्हणजे सार हाती लागतं. कारण जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत मी विवेकच करत राहते. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तुर्या. त्या तुर्येपर्यंत पोचले जरी मी, तरी सुद्धा काय होतं तर मला अनुभव येत नाही. म्हणून ती तुर्या सुद्धा ओलांडून मला गेलं पाहिजे, म्हणजे प्रलय झाला पाहिजे. असा प्रलय झाल्यानंतर ते सार माझ्या हाती लागतं, असं इथे समर्थ आपल्याला सांगतात आहेत. पण इथे सार विवेकमध्ये जो या 3ऱ्या ओळीमध्ये अंतरात्मा म्हणून उल्लेख केलाय समर्थांनी, तो अंतरात्मा ईश्वर रूप आहे आणि ईश्वर असलेला तो माईक आहे. त्यामुळे तो निर्माण झालेला असल्यामुळे एक ना एक दिवस तोही संपणार. अगदी ठामपणे हे आता आपल्याला म्हणतात, पण सगळ्यांसमोर मांडायचं का हे एकदम नाही. समोर कोण बसले आहे याचा विचार करून हे मांडायचं आहे. ही सूचना वक्त्यांना आहे बरं, नाहीतर एकदम अजून नामच सुरू केलाय, आत्ताच कुठे भजनी मंडळ सुरू केलंय, छोटंसं मंदिर स्थापन करून एकत्र जमून नामस्मरण कराय, ईश्वर कोटाय झाला, काय बुद्धिभेद होऊन जाईल आणि सगळंच कठीण होऊन जाईल, असं काही तिथे सांगायचं नाही. त्यामुळे सगुणाची ज्यांना अजून ओढ आहे त्यांना त्यांच्या पुढे सगुणच सांगितलं पाहिजे, आणि ज्यांना निर्गुणाची ओढ आहे त्यांना निर्गुण, आणि मग ज्याला दोन्ही कळलं आहे त्याच्यासमोर दोन्हीचा काय आढावा घेतला पाहिजे. असं इतकं तारतम्य समर्थ आम्हाला सगळ्या समासांमधनं शिकवत आहेत. कारण आत्ताच महंत सांगून झाला, म्हणजे पुढे तो तयार करायचा होता म्हणून आधी सार विवेक,
आणि मग महंत लक्षण आहे. मग हे सगळं त्या महंताला माहिती पाहिजे, कारण त्याला लोकसंग्रह करायचा आहे. तो लोकसंग्रह केवळ समर्थकालीन उपयोगाचा नाही आहे, तो प्रत्येक कालामध्ये उपयोग आहे त्याचा. म्हणून ते कार्य सतत सुरू राहिलं पाहिजे, ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. याची सगळी आखणी समर्थांनी अशा पद्धतीने या समासांमध्ये आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून इतका अभ्यास केलेलाच तो महंत होऊ शकतो. आणि म्हणून महंत सगळेच्या सगळेच आत्मसाक्षात्कारी असतीलच असं नाही, पण तरीही त्यांना परोक्ष ज्ञानाने ते मात्र परिपूर्ण असतात. म्हणून त्यांच्याकडे समर्थांनी, कारण एवढे 1100च्या 1100 1400च्या 1400 मुक्त झाले असतील का आपण, कारण आपल्याला माहिती आहे की एखादा कोणीतरी मुक्त होतो असा श्लोकच आहे, पण तरीही समर्थांनी त्यांना महंत ही पदवी दिली. याचा अर्थ त्यांचं परोक्ष ज्ञान परिपूर्ण आहे. आता हे सगळं कार्य करण्याची गरज आहे, कारण समाजाचे हे विविध विभाग आहेत, त्या विभागांचं हे कार्य पुढे नेण्याची गरज असतेच. म्हणून समाजाचे किती भाग पडतात? कुटुंब, समाज, राजकारण, देवकारण, राष्ट्रकारण, ऋषिकारण, एवढी कारणं आहेत. आणि एवढी जर सगळी हातात हात घालून चालली तर ते राष्ट्र संपन्न असतं. आमचं राष्ट्र तसं संपन्न होतं, अजूनही आहे. म्हणून अजूनही आमच्यावर आक्रमण होतात. आपल्याला वाटतं दारिद्र्य आहे, आपल्याला वाटतं रस्ते चांगले नाही, आपल्याला वाटतं कचरा आहे वगैरे वगैरे. तो कोणी केलाय? खरं म्हणजे चांगलं असलेलं सुद्धा बिघडवून ठेवण्याचं काम कोण करतो? आपणच करतो. ज्या अर्थी आपल्यावर वारंवार सगळी आक्रमण होतात, याचा वाईट असेल त्याच्यावर आक्रमण होतील का? चांगलं असेल तिथेच आक्रमण होईल की नाही? सरळ सरळ आहे हा विषय. म्हणून आतापर्यंत आक्रमण होत राहिली. आता थोडासा स्थैर्य आपल्याला आलेलं आहे, अन्यथा एकीकडून चीन, एकीकडून पाकिस्तान अशी आक्रमणं आपल्याकडे होत होती. म्हणून समर्थांना ही सगळी यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं समर्थांनी हे सगळ्या समासांची मांडणी केली. मग महंत लक्षण आहे. आणि म्हणून असा जो परिपूर्ण आहे तो महंत असतो. त्यांनी समाजासाठी हे कार्य केलं पाहिजे, समाजासाठी, कुटुंबासाठी, राष्ट्रासाठी आणि राजकारणासाठी, अशा पद्धतीने. पण परत आपलं सोडायला तयार नसतातच समर्थ. म्हणून सकळ परमार्थासमूळ पंचीकरण महावाक्य केवळ तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. कारण नाही तर मग फक्त समर्थ प्रवृत्तीवादी संत होते का, असाच अर्थ वरच्या काही ओव्यांवरनं काढला जाईल. म्हणून समर्थांनी परत आपल्याला कुठे आणलं? हे महत्वाचं असलं तरी ते फक्त व्यवहारापुरतं आहे. पण मनुष्य जन्माचं ध्येय कशामध्ये आहे? तर महावाक्याचा उपयोग करून काय करायचं आहे? तर स्वतः काय आहे हे शोधायचं आहे. महावाक्यांच्या त्या विवेचनाने किंवा विवरण करत 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 जा. आणि मग काय करा? तर मी कोण आहे, खरा मी कोण आहे हे शोधून घ्या, असं समर्थ सांगतात. मग त्यामध्ये शोधायला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा कशाची आठवण करून दिली? पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया विकार कैसा. मग त्या सारापर्यंत मला पोचायचं असेल तर त्याच्यासाठी महावाक्याचा उपयोग करून घेतल्यानंतर मला कशा कशाचा निराश करायचा आहे? तर चारही माझ्या देहांचा आणि चारही ब्रह्मांडांच्या देहाचा. कारण मी पण ब्रह्मांडच आहे. कारण मी पण कोण आहे? ईश्वर आहे. म्हणत चला, ईश्वरही मीच आहे आणि ब्रह्मही मीच आहे. कारण लक्षणांनी ते दोन्ही बाद केल्यानंतर मी ब्रह्मच आहे. कारण महावाक्य काय? तत्वमसी आहेच इथे कुठेतरी, इथे आहे. मग ते तत्वमसी, त्या तत्वमसीमध्ये कोणाकोणाचा उल्लेख आहे? पहिल्यांदा जीव वाच्यार्थाने काय आहे आणि लक्षार्थाने काय आहे? तत्त्वम. तत् वाच्यार्थाने काय आणि लक्षार्थाने काय? मी उत्तर देऊनच टाकलं बहुतेक चुकून. ती पुढे जायची घाई असली ना की पटकन असं होऊन जातं. असो. आणि म्हणून तत्त्वम असे. तत् हा वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म. त्वम वाच्यार्थाने गृहपाठ उद्या सांगा. म्हणून ते दोघांचे वाच्यार्थ काढून टाकायचे आणि लक्षार्थ स्वीकारायचा की ते दोन्ही एकच आहे. आणि म्हणून मी ईश्वर आहेच. ठाम आत्मविश्वास पाहिजे हे सगळं म्हणत असताना म्हणजे ते कळलं तर म्हणू आणि आत्मविश्वास आला तर ठामपणे म्हणू, असा तो फरक आपल्याजवळ ठेवायचा आहे. आणि मग पुढे समर्थ तेच सांगतात पुढेही
जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकाराला निर्विकारी नव्हे. तो निर्विकारी जो मूळचा आहे तो कधीही विकारी होत नाही, पण हा अंतरात्मा आपल्या संकल्पनेमुळे विकारी होतो, म्हणजे अनेक पद्धतींनी नटतो. कारण ते मायेचं एक लक्षण आहे, सतासत विलक्षण अनिर्वचनीय. म्हणून किती विलक्षण काय देह आपल्याला दिसतात की नाही, किती विलक्षण असतात. काजवा विलक्षण आहे की नाही सांगा, एवढूसा जीव आहे पण त्याला सुद्धा काय भगवंतानी कसा भगवंत नटला. आणि ते काजवे जर आपण असे बघितले असे सगळे होते, आता काजवे खूप कमी झाले हो, काय आपण सगळं निसर्ग खराब करत चाललो. ते काजवे आम्ही एकदा भोपापूरला चाललो होतो, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्या भोपापूरच्या रस्त्यावर असे जीपमध्ये येत होते आणि आता जा बरं भोपापूरला एक काजवा दिसत नाही. असे काजवे, पण तो काजवाही मुळात, आणि म्हणून तो अंतरात्मा म्हणजे ईश्वर असलेला तो अशा विविध पद्धतीने नटलेला आपल्याला दिसून येतो. पण त्याच्यात सार काय आहे तर निर्विकल्प. मगाशी म्हणूनच आपण जात्याचं उदाहरण ठेवलं. आता घरी गेल्यानंतर एक जातं आपल्या ओट्यावर सगळ्यांनी ठेवा, म्हणजे सतत आपल्याला आठवणच राहील की ते खालचं जे आहे ते ब्रह्म आहे आणि वरचं जे आहे ते ईश्वरही आहे, मी म्हणजे मीच आहे. असं लक्षात आलं की ब्रह्म आहेच आहे. तो एकची विस्तारेला तो अंतरात्मा, तोही आधी एकच आहे आणि तोच परत नटतो इतक्या विविध रूपांनी. मग पुढे पण हे सगळं काही जरी असेल तरी काय करायचंय, जाणं त्याने ऐसे न करावे. समर्थांनी आपल्याला आधी खूप खूप काही काही म्हणून घेतलं होतं की नाही. म्हणून आता काय पाठीवर हात फिरवत आहेत आणि म्हणतात, कोणाला म्हणतायत ते जाणता, हे आपल्याला म्हणतात आहे. कारण ही सगळी क्षमता कोणामध्ये आहे, ज्याला नरदेह प्राप्त आहे त्याला. आणि म्हणून इथे जाणता म्हणजे मी, कारण पुढची ओवी काय, सारतेची शोधून घ्यावे असं म्हणतात आहे. म्हणून अजून मी आहे, ज्ञानी झालेला मी नाही आहे, अजून मी आहे, ज्याला अजून अनुभव यायचा आहे तो, पण तरी मी जाणताच आहे की नाही. आणि हे समर्थांना माहिती आहे. कालच आपण पाहिलं होतं ते वाक्य की ज्ञानी झाल्यानंतर ज्ञानी माणसाला माहिती आहे की अज्ञानी माणूसही ज्ञानीच आहे. म्हणून इथे समर्थ आपल्याला जाणता म्हणतात आहेत. आधी मूर्ख म्हणून घेतलं, काय जे म्हणायचं ते म्हणून घेतलं त्या वेळेला, पण आता इथपर्यंत अभ्यास करून पुढे आलेला नक्कीच जाणता झाला अशी समर्थांची अपेक्षा आहे. पण मी जाणता झालो का, परत प्रश्न निर्माण करायचा, लिहायचा आणि हो किंवा नाही याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं. आणि म्हणून असार ते जाणून त्यागावे व मग जैसे. समर्थांनी इथे आज्ञा केली आहे की जर मला खरंच स्वस्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे तर असार कसं आहे तर उलटीसारखं आहे, वमक आहे. ते वमक मला ते ताबडतोब टाकून द्यायचं आहे, कारण ते मी करत नाही. आणि ते जो कोणी करतो त्याला परत, म्हणजे एकदा आधीच जाणता म्हणून घेतलं पण लगेच पुढे परत पदवी दिलीच. ते वमक करी प्राशन ते स्वानाचे लक्षण. समर्थ म्हणतात, मी नाही म्हणत आहे, मी इथून काही जे बोलता मगाशीच तुम्हीच सगळ्यांनी सांगितलं, मुख्य वक्ता कोण आहे, श्रीराम आहे. श्रीरामानंतर समर्थ आहे. माझा तिथे कुठे काहीही संबंध नाही. आणि म्हणून हे समर्थच म्हणतात आहे की हे असार जर मी सतत डोक्यात ठेवत असेल किंवा असाराच्या पाठीमागे धावत असेल तर मला समर्थांनी काय म्हटलं ते मी आता म्हणत, म्हणून हे मला व्हायचं नाही. मग मला काय व्हायचं तर महंत व्हायचं. म्हणून आधी महंत हा समास आला, पण त्याच्यानंतर तो समास आपला झालेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून, त्याचा अभ्यास करून जो समाजासाठी आणि सगळ्यासाठी कार्य करतो, राजकारण बहु करावे परी ते कळूची नेदावे काकांशी. पण हे पहा, अक्रोध वैराग्य जितेंद्रियत्व क्षमा दया शांती. म्हणून मी असं म्हटल्यानंतर काका रागवणार आहेत का, नाही, कारण क्रोध येत नाही आणि क्षमा करण्याची वृत्ती कायमस्वरूपी असो. जाऊया पुढे. आपल्याला नंतरचा समास बघायचा आहे, अंतरात्मा निरूपण. कितवा आहे, 8वा 7वा. आता त्याच धर्तीचा असलेला हा समास आहे.
आपण सिद्धांत निरूपणामध्ये जे बघितलं तेच सारविवेक निरूपणामध्ये बघितलं आणि तेच अंतरात्मा विवरणामध्ये पण आपल्याला परत बघायचं आहे असं आपल्याला इथे निश्चितपणे लक्षात येतं. परत इथे एकदा समर्थांनी आदिवंधू सकळ करता समस्त देवांता जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. परत एकदा समर्थांनी, कारण सुरुवात कशी असते, स्तवनांपासून असते. स्तवनांपासून सुरुवात करायची काही वेळेला सवय समर्थ परत सोडत नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवलं. स्तवन केव्हा केलं जातं, केव्हा होऊ शकतो. माझ्याकडून कोणाचे, देवाचं सुद्धा स्तवन मी केव्हा करेन, मला त्याची महती पटली तर, त्याच्या समोर मी नम्र झालो तर. मग आता अजून समर्थ म्हणतात आहे, तुम्हाला देवाची महती पटली का, तुम्ही नम्र झाला का. नम्र केव्हा होता आणि नम्र नाही आहे तो शब्द तिथे, भूदेव संतांशी सदा लवावेच आहे. नमणे आणि लवणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. नमण्यामध्ये अजूनही ताठरता असते आणि लव्हाळी, आपण लव्हाळी म्हणतो ना, ती लव्हाळी ती त्यांना काहीच होत नाही हो, किती पूर आला तरी. पण उभी झाडं असतात ती मोडून मोडून कुठल्या कुठे दूर पार पडून जातात. म्हणून तो शब्द पण अपभ्रंश होत 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 आपण त्याचं नमावे करून टाकलं. नमावे नाहीच आहे ते, लवावेच म्हणत चला. एक तर तिथे भाषा अलंकार आहेत ते सोडून देऊया आपण. ते समर्थांची शब्द काय संपदा आहे ती, कारण सरस्वती त्यांच्या जिभेवर आहेच म्हणून तो एक भाग आहे. ते त्याच्याकडे जरी आपण दुर्लक्ष केलं तरी अर्थाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्या लव्हाळ्यासारखं मला मी झालं पाहिजे. आणि तसा मी नाही झालो तर मी ताठच असतो. म्हणून तुकाराम महाराज अहंकारी होते असं एक त्यांच्या चरित्रामधला प्रसंग सांगतात. असं म्हटल्यावर तुम्ही खरंच मला मारणार आहे उतरल्यानंतर, कारण काकांना थोडंसं उशिरा आहे. तुम्ही म्हणाल वारे वा, आमचा काकांबरोबरचा सहवास कमी व्हावा अशीच ही व्यवस्था करते आहे. असं काही करायचं नाही, गमतीचा भाग आहे. दुसरा मुद्दा, दुसरं वाक्य, तुकाराम महाराज अहंकारी होते. तर कोणाकोणाला माझा राग आला, माझं काही वाक्य नाही आहे, हे त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तो आपल्याला माहिती आहे अनेकांना. तिथे एक पूर्ण प्रसंग आता सांगत नाही, त्याच्यासाठी परत एकदा अभ्यास शिबिर करावं लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी एकच वाक्य उच्चारलं आणि पांडुरंगाने त्याच्यात त्यांना पकडलं. माझा पांडुरंग बघून घेईल, माझा, एवढ्या एका शब्दामध्ये पकडलं पांडुरंगाने. मग आता मी किती वेळा माझा माझा करते आणि मी करते, आणि म्हणून तो नमावे आणि लवावे हा जो फरक आहे ना तो लक्षात ठेवला पाहिजे आपण. इतका फरक तिथे आपण कायम स्वरूपी लक्षात ठेवू. आम्हाला वाटतं मला अहंकार नाहीये, मला तर कायमच वाटतं मी अहंकारी नाही. पण विचारा बरं यवतमाळातल्या लोकांना, मी यांना नका विचारू कारण हे नाहीच म्हणतील, पण इतरांना विचारा. म्हणून मला वाटतं मी नाहीये, पण इतरांना काय वाटतं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि तिथे माझा शब्दामध्ये पांडुरंगाने जर पकडलं असेल तुकाराम महाराजांना, तर मला किती वेळा पकडेल. अशा पद्धतीने जर मी नम्र होऊ शकत असेल, झाली असेल, माझा अहंकार गेला असेल तर मी वंदन करते, तर मी स्तवन करते, तर मी पूजा करते आणि त्याला मी श्रेष्ठ समजते. अन्यथा मी श्रेष्ठ समजत, आणि श्रेष्ठ समजत असेल तर फक्त सकामतेसाठी समजते. आणि त्या दोनमध्ये खूप मोठा फरक आहे. असं सगळं समर्थांनी त्या एका पहिल्या ओवीमध्ये सांगितलं. त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. समर्थांचे शब्द अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे त्याच्यासाठी असतात. आता म्हणून मग कारण हे सगळं सांगण्याचं कारण काय आलं, हा सगळा भाव समर्थांना अपेक्षित आहे असं आपण अगदी ठामपणे केव्हा का म्हणू शकतो. कारण 13वी ओवी आली, विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची शिणावे खटाटोपे. आता या ओवीचा अर्थ आला की नाही पहिल्या प्रस्तावनेमध्ये पूर्ण. कारण मी जर पूर्ण नम्र झाले नाही, मी जर पूर्ण अहंकार माझ्यातला काढून टाकला नाही, निघून गेला नाही, तर मी भक्त होईन का विभक्त राहीन? विभक्तच राहीन. आणि तरी मी खटाटोप करत राहीन, शास्त्राचं सगळे सिद्धांत पाठ करेन, प्रवचन करेन, कीर्तन करेन, आणखीन काय काय करेन, पण तरीही मी भक्त होणार. त्याच्यासाठी मला काय आदिवंधू सकळ करता, हे पहिलं चरण
कायमस्वरूपी आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी आम्हाला हा पूर्ण समाज नाही, अनेकच समाज म्हणून पहिला दशक आणि त्या दशकातले असलेले सगळी स्तवनं ची आठवण समर्थांनी परत या एका चरणामध्ये करून दिली. नाहीतर मी भक्त होतच नाही हे अगदी परिपूर्णतेने लक्षातच ठेवायचं आहे आम्हाला. आणि म्हणून विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची शिणावे खटाटोपे. इतर जे मी काही सगळं करेन तो नुसता खटाटोप राहील, तो पण व्यर्थ जाईल, मी केव्हाच भक्त होणार नाही. पुढे म्हणून मग काय होईल त्याचा परिणाम? उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेणे. म्हणून भगवंतांनी माझ्यावर कृपा. आता या ओळीच्या माध्यमातून समर्थांनी परत कोणत्या समासाची आठवण करून दिली? मोठ्यांनी सांगा. बरोबर आहे, घाबरत नाही, परत ठामपणे सांगा ना. म्हणून उगाच घर पाहून मला दिलं हे घर आणि अत्यंत उत्कृष्ट असलेलं घर दिलं. पहावी घरांची घरे, आपण ती ओवी पाहिलेली आहे. म्हणून ते घर आम्हाला दिलं, पण घरधनी जर मी नाही. आणि हे घर कशासाठी दिलं? मला घरधनी ओळखण्यासाठी दिलं. पण ते जर मी नाही करू, मग घरधनी कोण आहे? आत्मा आहे, म्हणजे मीच आहे. पण मी कल्पनेने मला काय समजून बसलेले आहे? देह. म्हणून निर्शता अष्टही देह मागच्या समासाशी जोडून दिली ओवी. अशा त्या ओव्या तिथून इथे इथून तिथे जोडत जायच्या आहेत. आणि जोडत गेल्यानंतर मग लक्षात येतं की त्या अष्टदेहांचा जोपर्यंत मी निराश करत नाही तोपर्यंत घरधनी मला ओळखता येत नाही. असा हा घरधनी इतका सुप्त आहे. म्हणून त्या पहिल्या 7 गाद्या काढाव्या लागतात. 7 गाद्या त्या राजकन्येच्या पलंगावरच्या काढल्या की तो घरधनी सापडतो, जो तिथे अधिष्ठान म्हणून 8वा आहे. पलंग. कारण अधिष्ठान काय आहे? गादी आहे की पलंग आहे? गादी बदलता येते ना. म्हणून ते म्हणजे त्या संख्यांचा सुद्धा विचार करत की 7च गाद्या का म्हटलं, 11 का नाही म्हटलं. म्हणून सप्तही सागर खूप आहे त्याच्यामध्ये, सप्तही सागरांचा वेडा काय सांगा त्याला. अशा पद्धतीने आपल्याला घरधनी राज्यामधून याला परी राजा नेणे. एवढं राज्य दिलं आम्हाला, आमच्या सुकृतामुळेच दिलं. कारण आम्ही आमचं पाप पुण्य कसं कसं केलं, 50-50% समसमान करण्याचं काम आम्ही केलं, हे बरोबर आहे. पण ते केल्यानंतर नरदेह मिळाल्यावर आम्ही त्याचा उपयोग करूनच घेतला पाहिजे. अन्यथा परत हा नरदेह मिळेल याची शाश्वती अजिबात ठेवायची नाही. समर्थांनी नाही, शास्त्रांनी अनेक वेळा सांगून झालेलं आहे. पण आम्ही संकल्पच करतो या जन्मात मी खूप पुण्य करेन आणि त्याचा उपभोग पुढच्या जन्मात घेईन. झाला आता पुढचे जन्म. आणि म्हणून पुढची ओवी येते. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी जडे. त्यात निरशनासाठी किंवा भक्त होण्यासाठी, विभक्त न राहण्यासाठी मला काय करायचं? एक मधली ओवी आहे पण त्याचं विवेचन झालंय म्हणून आता ती मी घेत नाही. 22वी. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी जडे, निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. आता इथे तत्व, तत्वे, तत्व जेव्हा उडे, 2दा समर्थांनी शब्द वापरला. तत्व म्हणजे काय? तत्व कशाला म्हटले गेलेलं आहे शास्त्रामध्ये? तत्व कशाला म्हटलंय? ब्रह्माला, आणखीन पंचमहाभूतांना. बरोबर. मग एवढा प्रश्न का पडला? तत्व हा शब्द ब्रह्मासाठी पण वापरला जातो, त्याचप्रमाणे पंचमहाभूतांसाठी वापरला जातो. आता इथे समर्थांनी 2दा लागोपाठ तत्वे तत्व जेव्हा उडे असं म्हटलं. आता इथे पहिला तत्वे काय आहे आणि दुसरा तत्व काय आहे, सार काढून घ्यायचं आहे. आणि अनेक वेळा तत्वांचा अभ्यास झालेला आहे. आता पहिला तत्व काय आणि दुसरा तत्वे काय आणि तत्व काय. म्हणून दोन्ही तत्व हे शब्द महाभूतांसाठीच आहेत. किंवा 82 तत्व समर्थांनी, नुसती महाभूत नाही, किती तत्व सांगितली समर्थांनी? 82 तत्वांचा निराश करायचा आहे. म्हणून एका तत्वाने दुसऱ्या, म्हणून प्रश्न काही वेळेला कसा असतो, गुगली असतो ना, तो लक्षात घेतला पाहिजे आपण. म्हणजे समर्थांनी टाकलाय आपल्यासमोर, मी नाही. परत नाही तर म्हणाल तुम्ही टाकला का? मी काहीच नसते करत.
समर्थांनी इथे आपल्यासमोर दोन्ही तत्व म्हणजे 2 वेळा तत्व हा शब्द वापरून नक्की तुम्हाला तत्व या शब्दाचा अर्थ कळलाय की नाही हे निश्चित करा असं आम्हाला इथे सांगितलं. म्हणून इथे तत्वे तत्व उडे, पुढचा शब्द उडे आहे, म्हणून एका तत्वाने दुसरं तत्व उडणार आहे, म्हणून दुसरा नुसता तत्व जरी शब्द असेल तरी तो परमात्म्यासाठी नाही, तो चंचल असलेल्या तत्वांसाठीच आहे, 82 असलेल्या तत्वांपैकीच कोणत्या तरी आहे. म्हणून एका तत्वाने दुसरं तत्व उडवून लावायचं आणि मूळ तत्वापर्यंत पोचायचं. तेव्हा देहबुद्धी जडे निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. मग ही देहबुद्धी आम्हाला जास्तीत जास्त आता इथे परत मला काम करायचं आहे की ही देहबुद्धी म्हणजे कोणत्या देहाची देहबुद्धी मला जास्ती त्रास देते. कायम उत्तर येणार आहे सूक्ष्म देहाचीच, आणि त्यातही कोणत्या घटकाचं तत्व जास्ती त्रास देतं हे ज्याचं त्याने, प्रत्येकाचंच मन हे तत्व त्रास देत असेल असं नाही. जे खूप शास्त्रज्ञ पदापर्यंत पोचले असतील आणि खूप असे क्युरियस असतील ना त्यांना बुद्धीच त्रास देत असेल. म्हणून आपण कायम मन मन म्हणत असो तर प्रत्येकासाठी मन नाही आहे, पण जे खूप क्युरियस असतात त्यांना नक्की बुद्धी त्रास देत असेल. म्हणून परत मला माझं शोधलं पाहिजे की मला मन त्रास देतं का बुद्धी त्रास देते का चित्त त्रास देतं का अहंकार त्रास देतं. नाही, एकच आहे, पण तरी विभाग करून दिले आहेत ना, त्या कार्याच्या नुसार विभाग करून दिलेले आहेत. आणि कार्याच्या नुसार विभाग करून देण्याचं कारण असं आहे की सहज गुणांशी न चले उपाय जरी असलं तरी प्रत्येकाने आपल्या त्या गुणांना एक विशिष्ट वळण दिलेलं असतं, म्हणून ते विचित्र होतात. आणि म्हणून एकाची बुद्धी त्रास देते, एकाचं मन त्रास देतं, त्याला एकाचं चित्त त्रास देतं, एकाचा अहंकार त्रास देतो. कारण गुण तेच आहेत, आमच्यातही साम्य समानच आहेत, पण मी त्या कोणत्या तरी एका गुणाला खूप विशिष्ट मी करते, म्हणून मला माझं मन त्रास देतं, म्हणून मला माझी बुद्धी त्रास देते, म्हणून मला माझा अहंकार त्रास देतो. म्हणून प्रत्येक जण वेगळा वागतो की नाही. कारण एखाद्याला स्वतःच्या बुद्धीचाच खूप अहंकार असतो, एखाद्याला स्वतःच्या संकल्पनांचाच खूप अहंकार असतो, कारण त्याला त्या एकाच गोष्टीतून कचऱ्यातून कला, म्हणून कचऱ्यातून मला किती कला करता येते, किती कशाचा अहंकार असू शकतो. म्हणून सगळ्यांना एकच घटक त्रास देत नाही. कारण आत्ताच आपण पाहिलं तो किती अंगांनी नटला, विविध, काही मोजमाप नाही आहे त्याचं, तो विविधतेने नटला, एवढंच फक्त शास्त्राने आम्हाला सांगितलं. म्हणून मग विविधतेने नटला असेल तर विविधतेनेच त्रास देईल ना, तो एकाच पद्धतीने त्रास कसा देईल. म्हणून तो प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत असतो. म्हणून पुढे समर्थ सांगतात, भल्याने विवेक धरावा, परत विवेकाला विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उधरावा, हरिभक्ती करुनी. हरिभक्ती हे एक काय म्हणूया मूल तत्व समर्थ परत विसरू द्यायला तयार नाही, कारण कलियुगाचं ते एक महत्वाचं साधन आहे. समर्थांना जरी ज्ञान मार्गानेच जाणारे आहेत किंवा ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे हे संत, सगळेच संत मानतात, पण कलियुगाचा किंवा त्या युगाचा महिमा असतो, त्याप्रमाणेच फायदा होत असतो, हे पण नक्की लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ती वेळ ते युग आणि त्या युगाची असलेली साधना. म्हणून आपल्या समोर श्लोक आहे, कृते ध्यायेते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौत हरिकीर्तनात. म्हणून मी युगाप्रमाणे काय साधना केली पाहिजे किंवा ती कशी फलद्रूप होते याचा मार्ग सांगतो. म्हणून हरिभक्ती पण तेवढीच श्रेष्ठ आहे आणि ती केल्यानंतर ज्ञान तिथे आहेच. कारण आता जर मी यज्ञ करत बसली तर काय होईल, ते इतकं सगळं प्युअर पण राहिलेलं नाही आहे. कारण आम्ही कोणाला सांगतो ते सगळ्या समिधा आणायला, जे गुरुजी असतात त्यांनाच सांगतो. ते जाऊन आणतात का जंगलामध्ये, त्याचे नियम आहेत. ते झाड ओळखता आलं पाहिजे, त्या झाडाच्या झाडावरून आणून चालत नाही, त्या झाडातून गळून पडलेल्या असल्या पाहिजे. गळून पडलेल्या असल्या तरी त्याची परवानगी घेतली पाहिजे की मी नेऊ का. कारण तू आता तुला दिल्या तू आमच्यासाठी, पण तू कोणासाठी दिल्या हे आम्हाला माहित नाही. आता मी आलोय, मी नेऊ का.
अशी परवानगी मागायची आहे त्या झाडाला, आणि मग नाही इतकं सांभाळून कोणी आणतं का? नाही आणत. आमचाच अनुभव आहे ना, आम्ही दुसऱ्यांच्या झाडांची फुलं आणतो की नाही, त्या काठ्या घेऊन जातो. अजून आमचं वय नाही आहे काठी घेण्याचं, तरी पण आकोडा असलेल्या काठ्या जाऊन ते दुसऱ्यांच्यात, काय तो देव प्रसन्न होणार आहे? असो भला हरिभक्ती. आणि म्हणून हरिभक्ती अशी करायची आहे, शास्त्राने काही मागितलं नाही, देवानी पण काही मागितलं नाही. 2 हस्तक 3रं मस्तक ते दिलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त देवाला काही नको. पण आम्ही तीळ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ते तीळ तांदूळ जाळून काही हरिभक्ती होते का? उलट अपव्यय पैशाचा या काळामध्ये, कारण कलियुगामध्ये ते शुद्ध नाही. आणि म्हणून केवळ हरिभक्ती आणि ज्ञानाची कास आम्ही धरली तर आम्हाला अंतरात्मा म्हणजे मूळ अंतरात्मा, इथे सगळं ईश्वराचं वर्णन आहे, पण ईश्वराचंही अधिष्ठान कोण आहे? तर मूळ असलेला अंतरात्मा, परमात्मा, ब्रह्म, काय म्हणायचं असेल ते म्हणा, तोच आहे. आणि म्हणून सार विवेक सांगितल्यानंतर अंतरात्मा विवरणामध्येही ईश्वर आणि ब्रह्म या दोन्हीची सांगड समर्थांनी आम्हाला घालून दिली. आणि अशा पद्धतीने जर आम्ही आमचा प्रवास करत गेलो, तो नीटनेटका करत गेलो. आता यवतमाळहून इथे येता 700-800 किलोमीटर, 750 किलोमीटरचा प्रवास आहे. खूप वर्षांपासून आम्ही येतो. संपूर्ण रस्ताच खराब होता पहिल्यांदा. मग निम्मा झाल्यावर प्रवास कसा झाला? 17 तासावरून 14 तासावर आला. आणि आता फक्त 15-20 किलोमीटरच खराब राहिला. तेवढा खराब राहिल्याबरोबर 12 तासातच आम्ही आलो. यवतमाळहून 6:45ला संध्याकाळी निघालो, कोल्हापूरला सकाळी 6:45ला पोचलो. आता हा पुढचा रस्ता जेव्हा परिपूर्ण होऊन जाईल 20 किलोमीटरचा, तेव्हा आम्ही किती वाजता येऊन पोचू? असा आम्ही आमचा रस्ता किती खराब केला आहे, तो खराब केलेला किती चांगला केला आहे, आता किती खराब राहिला तेवढा खराब भाग काढून टाकला की वेळ लागेल का पोचायला परब्रह्मापर्यंत? नाही लागणार. असं लवकरात लवकर आपणच आपले पोचूया, कारण आपल्यालाच पोचायचं आहे. आणि म्हणून शास्त्र, सद्गुरू नेहमी सांगतात की मी डोक्यावर हात ठेवून तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होणार, तिथपर्यंत तुम्हालाच यायचं आहे. म्हणून तिथपर्यंतचा प्रवास आपण करू. फक्त एवढासा धक्का देण्यासाठी सद्गुरू आहेतच, ते आता थोड्या वेळाने येणार आहेत. म्हणून आता आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ.